आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। आपकी खबर आप तक पहुंचाने के लिए आप जो शेयर और लाइक करते हैं उसके लिए हम आपके आभारी हैं। देखते रहिए बीएस क्राइम इंडिया न्यूज। नमस्कार, बीएस क्राइम इंडिया न्यूज की ओर से मैंने हमेशा शमशेर खान की खास खबर पर एक नजर। कृषि विभाग भंडारा कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भंडारा वैनगंगा कृषि महोत्सव व सरस महिला बचत गट वस्तु बिक्री प्रदर्शनी के आए हुए माननीय पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े ने सारे बचत गट सदस्य तथा किसानों को अपने भाषण द्वारा ऊर्जावान किया। देखते हैं एक झलक। प्रगत तंत्रज्ञान, प्रगत देश हा विजेच्या वापरावर ठरतो, पण 17,000 मेगावॉट वरनं आता आपण जवळपास 24,970 मेगावॉट वीज या ठिकाणी पारेषण केली यावर्षी। आणि शेतकऱ्याला वीज देण्याची एकच प्रॉब्लेम आहे की जलसंधारणाने असं म्हटलं आहे की जमिनीतनं केवळ 8 किंवा 10 तास पाणी उपसा, नाहीतर डार्क बेल्ट तयार होतील, डार्क शेड तयार होतील। मालगावचा आपला प्रयत्न आहे वीज जास्त येण्याचा, वीज उपलब्धही आपल्याकडे आहे, पण यावर्षी आता अडचण अशी आहे की दुष्काळात महाराष्ट्र आहे। 150च्या वर, 250च्या वर महसूल मंडळ हे दुष्काळाखाली आले आहे। जमिनीत पाणीच नसेल तर उपसान कुठनं? काटोल, नरखेड, मोर्शी, वरुड, वराट पट्टा हा कोरडा का पडला? कधी काळी काटोल नरखेडमध्ये 40 फुटावर पाणी होतं, आज काटोल नरखेड 800 फुटावर का गेलं? याचं कारण असं आहे 24 तास 365 दिवस पाणी ओढलं गेलं। जमिनीत पाणी उपटलं, पण जलयुक्त शिवार सारखी योजना न राबवल्यामुळे जलसंधारण झालंच नाही। आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यामध्ये आल्याबरोबर जमिनीमध्ये पाणी जिरवण्याकरता जलयुक्त शिवाराचं एक मोठं अभियान या महाराष्ट्रात तयार केलं। आणि या राज्यातल्या सहस्फूर्तीने या अभियानाचं महत्त्व काय? या अभियानाचं महत्त्व आता कृषी संचालक बसले, उपसंचालक, या अभियानाचं महत्त्व असं आहे की पडणाऱ्या पावसाला थांबवणे आणि थांबवलेलं पाणी जलसंधारणाच्या माध्यमातून जमिनीमध्ये टाकणे। जेव्हा जमिनीची लेवल वरील पाण्याची ऑटोमॅटिक वरचं पाणी कमी लागेल। नदी नाले आता मी पाहिलं, पाणलोट क्षेत्र तयार केलं, सुंदर पाणलोट क्षेत्र तयार केलं। पाणलोट क्षेत्र बनण्यापूर्वी पाणी वाहून जायचं नदी नाल्यांनी, वरचा भाग कोरडा राहायचा। आता पाणलोट क्षेत्रामध्ये गॅबियन बंधारे मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यामुळे आता पाणी थांबत 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 खाली आलं आणि समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी आता गावागावात थांबायला लागलं। परवा मी भंडारा जिल्हा, नागपूर जिल्ह्याचा प्लॅन तयार करत होतो। जसं नदी जोडे अभियान आहे तसे नाले जोडो अभियान केलं पाहिजे। संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे नाले एकामेकाला जर जोडले, नाले नदी सोडली आपण, पण नाले जोडले छोटे छोटे सर्व महसुली मंडळातले कलेक्टर साहेब, तर एका महसुली मंडळाचे जेव्हा नाले आपण एकामेकाला जोडतो तेव्हा ते ग्रीड तयार होतं। ती ग्रीड जेव्हा पूर होते, पूर येतो, दुसऱ्या गावाला पूरच येत नाही। फायदा काय होईल की एखादा नाला भरला की सर्व नाल्याला सारखं पाणी येईल आणि सर्व नाल्यांच्या जेव्हा सारखं पाणी येईल तेव्हा जलसंधारण होईल। हा त्यातला मर्म आहे। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण भंडारा जिल्ह्यात काय करतोय तर नाले जोडो अभियान, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र तयार करणे की शेतकऱ्यांना दिवसाने वीज मिळण्याकरता, शेवटी मी आधीच सांगितलं 24 तास वीज दिली तर काटोल सारखा 800 फूट आज नाही वाटणार आपल्याला काही, पण पाऊस किती ओढला जर 24 तास पाणी 365 दिवस बोलत राहिलं तर भंडारा जिल्हाही 800 फुटाचा खाली जाईल। बोरवेल 800 फुटाच्या खाली जातील। आज काटोलमध्ये 900 फूट बोरवेल करायला लागली काल पिण्याच्या पाण्याकरता, 900 फूट जे 40 फुटावर होती 20 वर्षापूर्वी। काटोल, नरखेडनी या नागपूरला संत्री म्हणून, संत्रा म्हणून जे नागपूरला नाव आहे, नागपुरी संत्री, संत्राने जगामध्ये प्रसिद्ध करणारा नागपूर ज्या काटोल नरखेडनी केलं तिथे 800 फुटावर पाणी गेलं, 800 फुटावर खाली पाणी गेलं। बंधूने भंडारा होऊ नये म्हणून पाणी किती ओढावं, पाऊस किती काढावा, पाणी जमिनीतून किती काढावं ते 8 किंवा 10 तास काढावं। प्रश्न एवढाच आहे ते दिवसांनी काढावं। आणि दिवसांनी काढण्याकरता आता आम्ही मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे। काल 6.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही सौर ऊर्जेवर जोडतोय, गावागावामध्ये वीज प्रकल्प टाकतोय,
300 शेतकऱ्याला 400 शेतकऱ्याला एक प्रकल्प जोडतोय. सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 12 तास दिवसांनी शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे. कारण एमएससीबीची जी वीज आहे ती वीज दिवसाही चालतं रात्री चालतं. एमएससीबीची वीज जी असते ना आपल्याकडे येते ही दिवसाने रात्री बंद नाही करतायत. रात्री पॉवर स्टेशन चालू लागतं, दिवसाने पॉवर स्टेशन चालू लागतं. रात्रीची वीज सोड लागतं आणि दिवसाने सोड लागतं. महाराष्ट्राचे अर्धे शेतकरी दिवसानी अर्धे शेतकरी रात्री, अर्धे दिवसानी अर्धे रात्री. कारण पॉवर स्टेशन 24 तास चालवायचं आहे. आणि वीज तशी नाही की गोडाऊन ठेवता येते. तयार केलेली गोडाऊन ठेवून दिली. वीज जेवढी तयार केली तेवढी सोडा लागतं. आणि मग 16 रात्री 16 तर दिवसानी सोड लागतं. आता मॅनेज कसं करायचं मग? तर मॅनेज अशी करावं लागतं की अर्धे शेतकरी दिवसानी अर्धे शेतकरी रात्री. आणि मग रात्रीच्या शेतकऱ्याला त्रास होतो. म्हणून काय करतोय आपण की आता दिवसानी चालणारे पॉवर प्रोजेक्ट टाकतो. दिवसानी फक्त. आणि दिवसानी किती शेतकरी? 300 शेतकरी. एक प्रकल्प गावातला 300 शेतकऱ्याला जोडणार. 6.5 लाख शेतकरी यावर्षी आम्ही जोडतोय या महाराष्ट्रातले. माननीय शांतनु गोयलला माझी विनंती आहे की आपण ज्या ज्या जमिनी सरकारच्या असतील, ज्या ज्या गावात ज्या ग्रामपंचायतीमध्ये त्या जमिनी मला 5-10 एकर दिल्या. प्रत्येक गावात वीज प्रकल्प टाकायचं. तिथली नळ जोडून द्यायची, तिथलं स्ट्रीट लाईट जोडून द्यायचे. त्या गावाचं विजेचं बिल लाईटचं आणि पाण्याचं कमी करून द्यायचं. आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांना दिवसाने वीज द्यायची. हा कार्यक्रमही भंडारा जिल्ह्याच्या प्रत्येक गावात करण्याचा आता योजना सुरू केली आहे. पुढच्या काळामध्ये भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्याला दिवसाने वीज मिळाली पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. दिवसाने वीज केव्हा? दिवसाची तयार झालेली. सकाळी 6 ते सायंकाळी 6, 12 तास वीज तयार होते. आणि किती रुपयात? कोळशाची वीज तयार करायला तुमच्यापर्यंत आणायला 6 रुपये खर्च येतो. सरकार 4 रुपये 80 पैसे आपल्याकडनं भरतं. 1 रुपया 20 पैसे फक्त शेतकऱ्याकडनं घेतं. मग 6 रुपयाची कोळशाची वीज अडाणीची आणि कोराडीची तयार करून शेतकऱ्याला 6 रुपयात पाठवली. 1 रुपया 20 पैसे शेतकऱ्याकडे घेतले. 4 रुपये 80 पैसे सरकारने भरण्यापेक्षा 2 रुपये 60 पैशावर गावात वीज तयार करणारा, उन्हेवर वीज तयार करणारा प्रकल्प गावात टाकला पाहिजे. ज्यातनं 3.5 रुपये बचत होईल एका युनिट मागे आणि शेतकऱ्याला स्वस्तात वीज मिळेल. ही भूमिका याच्या मागची आहे. म्हणजे दिवसानी आणि स्वस्त. आणि त्यामुळे इथे असलेल्या बचत गटाला सर्व माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी सरकारी जागा असेल आपण बचत गटाच्या माध्यमातून पुढचे प्लान चालू बनवून देऊ. चालवायला बचत गटाला देऊ. सौर ऊर्जेचे प्लान टाकले पाहिजे. आता तर आम्ही शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन आणलंय. 2,18,000 शेतकऱ्यांना मी वीज कनेक्शन देतोय. मी जेव्हा सरकारमध्ये आलो मला अभिमान मंत्री बनण्याचा नाहीये. मला अभिमान या गोष्टीचा पक्का आहे की 2005 पासून 2015 पर्यंत 5,18,000 शेतकरी याचे होते. पत्रकार बसले माहिती काढा. 5,18,000 शेतकरी या राज्यामध्ये असे होते ज्याला वीज कनेक्शन नव्हतं, ज्यांनी पैसे भरले होते. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी मला 4,000 कोटी रुपयाचं अनुदान दिलं आणि एका शेतकऱ्याच्या शेतावर 1.5 लाख रुपये खर्च करून 5,18,000 शेतकऱ्याचे वीज कनेक्शन आपण लावले आणि त्याचे पूर्ण काम चालू झालं. म्हणजे काम पूर्ण झालं. 5,18,000 शेतकऱ्यांची यादी मी जाहीर केली. आणि आता 2015 पासून 2018 पर्यंत 2,18,000 शेतकरी आहेत ज्याने विजेचे पैसे भरले आहे पण त्याला कनेक्शन मिळालं नाही. 15 ते 18 पहिले घेतलं आपण 2005 ते 15, आता 15 ते 18 घेतलं. पण आता नवीन योजना मी आणली की जसं गुजरातमध्ये आणि पंजाबमध्ये मागच्या 20 वर्षापासून एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मर त्याचं किती खर्च येतो का शेतकऱ्याला? 2,85,000, 2,75,000 सगळं सेपरेट ट्रान्सफॉर्मर दिलं तर 1.5 लाख खर्च आपण 10 शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर दिल्यापेक्षा. मग 1 लाख शेतकरी जास्त खर्च करू आपण. त्याला त्याचं स्वामित्व देऊ. पण आता या भंडारा जिल्ह्यातले किती आहे कांबळे? हा किती? 3,500. या वर्षी आम्ही 3,500 शेतकऱ्याला कनेक्शन देतोय. एका शेतकऱ्यावर 2.25 लाख रुपये खर्च करतोय. सरकार मार्फत करतोय. शेतकऱ्याकडनं फक्त 6,000 रुपये आम्ही घेतले. पण त्याला 2.25 लाख रुपयाचं वेगळं ट्रान्सफॉर्मर आणि वेगळं कनेक्शन या वर्षी आम्ही देतोय. आणि 3,500 शेतकऱ्याचं वीज कनेक्शन आम्ही सुरू करून टाकले आहे. एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला हे सर्व शेतकरी जुने शेतकरी बदलवायचे. कारण ट्रान्सफॉर्मर गेला का 10 शेतकरी वाट पाहत राहतात आणि त्यामुळे जुने शेतकरी बदलवायचे. तात्पर्य एवढंच आहे की शेतकऱ्यांना वीज, शेतकऱ्यांना पाणी, जलसंधारण, जलयुक्त शिवार, आत्मा, पाणलोट, वीज. आणि काल तर निर्णय घेतला पुन्हा आता नवीन शेतकऱ्याला वीज कनेक्शन पाहिजे असेल तर 20,000 रुपयात 3 लाखाचा पंप फुकट देतोय आम्ही.
20,000 रुपयात. पत्रकारांना माझी विनंती आहे, या भंडारा जिल्ह्याकरता 1,000 पंप मी नवीन आणले आहे. 20,000 रुपयात 3 लाखाचा पंप देणार. 3 लाखाचा डायरेक्ट उन्हावर चालला. सकाळी 6 ला सुरू झाला, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 तास आपल्या पंपावरच्या डबल धार सोडत्या, जोरात चालत्या, तपाटून चालतो. आणा अर्ज तुम्ही सर्व बचत गटाला माझी विनंती, आणा अर्ज शेतकऱ्यांचे. ज्याच्या शेतात वीज नाही त्या शेतामध्ये 20,000 रुपयात आम्ही 3 लाखाचा पंप देतोय. विजेचे बिलच येणार नाही जीवनभर. सौर ऊर्जा पंप देतोय. 1,000 पंप भंडारा जिल्ह्याला द्यायचे. 1,000 पंप या जिल्ह्यातल्या सर्व नळयोजना सौर ऊर्जा आम्ही करतोय. सर्व नळयोजना 5 HP पर्यंत सर्व नळयोजना शेतकऱ्याच्या आम्ही सौर ऊर्जा पंप करतोय, म्हणजे पाण्याच्या गावाच्या. आणि जिल्हाधिकारीची आपल्याला विनंती आहे, चांगले जिल्हाधिकारी म्हणून आपण काम केलं आल्याबरोबर. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याकरता मोठं काही काम केलं असेल. अवसरेजी तुम्ही सांगितलं का लोकांना, या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं एक ऑर्डर काढून 40 वर्ष मागे लागलो. तुम्ही 10 वर्ष झाले आमदार आहे, विरोधी पार्टीमध्ये होतो. रोज भांडायचो आम्ही, रोज भांडायचो. अरे शेतकऱ्याचं वर्ग 2 वर्ग 1 सरसकट करून टाका. पण वर्ग 2 वर्ग 1 करासाठी शेतकऱ्यांना EITO कडे 12 महिने 12 दिवस जायला लागत होतं. पण वर्ग 2 वर्ग 1 नव्हतं. पण या शेतकऱ्याचं संपूर्ण वर्ग 2 वर्ग 1 डायरेक्ट सरकारने करून टाकलं. आता एकही शेतकरी वर्ग 2 वर्ग 1 उरला नाही, एकही शेतकरी उरला नाही. आणि यावर्षी किती शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. लोक आपल्याला टीका करतात. 7/12 केली, 7/12 दिवस केले आम्ही. किती झाली आपली कर्जमाफी यावर्षी कलेक्टर साहेब? 186 कोटी. 186 कोटी शेतकऱ्याच्या शेतामध्ये बँकेत जमा केले. यादी जाहीर केली आम्ही काल. म्हणजे नुसतं बोलाची गळी बोलाचा भात नाही आहे, काही वाटलं द्यायचे म्हणून द्यायचे नाही आहे. 180 कोटी रुपये शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये जमा केले. 83,000 शेतकरी होते काय? 83,000 शेतकरी 7/12 आम्ही कोरा करतोय, कमी करतोय अकाउंट मध्ये. बंधू भगिनींनो, शेतकऱ्याचं कर्ज कमी करायचा प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्याला वीज दिली पाहिजे. आणि सर्वात मोठं या ठिकाणी माझी विनंती आहे, आज जो कार्यक्रम आहे पहा, भंडारा जिल्ह्याने किती प्रगती केली आहे. भंडारा जिल्हा किती प्रगतीमध्ये आहे. तुम्ही कोणत्याही चेंबरला जाऊन पहा, कोणत्याही डोम मध्ये जाऊन या. काय शेतकरी कमाल करतोय, काय महिला बचत गट कमाल करते, काय महिला बचत गटाने क्रांती केली आहे. ही क्रांती आता समोर मांडण्याचा प्रयत्न होतोय. दक्षिण मध्य स्टॉल येतात भंडारा जिल्ह्याचे, मुंबईच्या ठिकाणी स्टॉल येत आहे भंडारा जिल्ह्याचे. एक महिला स्वयंपूर्ण होत आहे. आणि मी ठरवलंय, मी ज्या दिवशी पालकमंत्री झालो त्या दिवशी आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 90 कोटी रुपयाचा अधिकार होता. आता 140 कोटी रुपयाचा अधिकार मला प्राप्त झाला आहे. थोड्या वेळात बोलतो. नमस्कार. 140 कोटी रुपयाचा अधिकार प्राप्त झाला आहे. आणि मी ठरवलाय, यावर्षी मी वित्तमंत्र्यांना विनंती करणार आहे की 20 कोटी रुपये पुन्हा वाढवून द्या शांतनुजी. आणि 20 कोटी कुठे खर्च करायचे असेल तर महिला बचत गट, हे जे या ठिकाणी उपक्रम लागले, या सर्व नाविन्यपूर्ण योजनेवर आपण खर्च करू पुढच्या वेळी. राहू द्या, रस्त्यावरती होत राहतील. मुख्यमंत्री ग्रामसडक मधनं काल 300 किलोमीटर रस्ते आणून दिले भंडारा जिल्ह्यात. नवीन 300 किलोमीटर रोड होणार आहे भंडारा जिल्ह्यात. नवीन रस्ते होत राहतील. सर्वात महत्वाचं आहे पालकमंत्री पानन योजना. शेतकऱ्याचे पानन करून देणे, शेतकऱ्याला सौर ऊर्जा पंप देणे, शेतात गावागावामध्ये वीज प्रकल्प टाकणे, उन्हावरचे जलसंधारण करणे, आत्माचे प्रकल्प राबवणे, पाणलोट क्षेत्र तयार करणे आणि महिला बचत गटांना प्रोत्साहनपर प्रकल्प देणे, महिला बचत गटांना. आणि या ठिकाणी मी शांतनु गोयला सांगणार आहे, आपले जिल्हाधिकारी त्या ठिकाणी त्या दृष्टीने लागलाय कामात. खऱ्या अर्थाने जिल्हा समजायला वेळ लागतो. पण आज सर्व आमदार आशिष मान्य अवसरेजी आहे, चरण वाघमारे आहे, मी आहे, खासदार आहे, आपले खासदार साहेबांना विनंती केली होती, जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहे, या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून जर काही केलं पाहिजे तर महिला बचत गटाच्या रोजगाराला संधी दिली पाहिजे. मी नागपूरमध्ये काय केलं, आता नागपूरमध्ये शांतनुजी तुम्ही प्रयोग करू पहा की मी त्या ठिकाणी बांबू लागवडी करता 5-5 एकर जागा दिला एका बचत गटाला बांबू लागवड करण्याकरता. 5 एकर जागा गव्हर्नमेंटची दिली आणि 200 रुपये रोज, 6,000 रुपये महिना, 20 महिला एका 5 एकर मध्ये. 5 एकर मध्ये 20 महिला बचत गटाने ऐकून घ्या. जर असेल त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करा तुम्ही. नागपूरमध्ये 40 प्रकल्पाचा मंजूर केले काल, 3 प्रकल्प सुरू झाले. 5 एकर मध्ये पूर्ण बांबू लावायचे, महिला बचत गटाला काम द्यायचं बांबू लागवडीचं, त्याला संपूर्ण जतन महिला बचत गटाने करायचं.
233 रुपये MRGच्या कायद्याप्रमाणे महिला बचत गटाला द्यायचे, 6,000 रुपये महिना द्यायचा, 3 वर्षाचा प्रकल्प करायचा, 3 वर्षाकरता 200 रुपये, 20 महिला 5 एकर जागा आणि बांबू लावायचे. त्या बांबूचा येणारा सर्व उत्पन्न महिला बचत गटात घ्यायचं आणि बांबूचं उत्पन्न असं आहे की 5 लाख रुपये एकरी येऊ शकते. एवढं बांबू होऊ शकते, 5 लाख रुपये एकरी येऊ शकते बांबूचे उत्पन्न. जर 15 लाख रुपये जर आले 5 एकरचे आणि वेगळं 203 रुपये रोज वेगळा, एवढा मोठा बांबू लागवडीचा उद्योग जर शांतनुजी आपण केला, त्याला नाविन्यपूर्ण म्हणून काल कलेक्टरने मंजुरी दिली, मी मंजुरी दिली, मायनिंग फाउंडेशनने मंजुरी दिली. 10 महिला बचत गटाचा तुम्ही करा, कमीत कमी 20 महिलांना 5 एकर जागा पहा सरकारची, त्याला द्या, त्यांच्याकडनं बांबू लागवड करून घ्या आणि ते बांबू काल 5 लाख रुपये दिले. 5 लाख रुपये 1 एकर मध्ये 5 लाख रुपये बांबू. त्यांनी वेगळी जात आणली, मोठा बांबू तयार होतो, एवढा मोठा बांबू तयार होतो. आणि त्यामुळं त्याचं कोणी संशोधन केलं, निरीने केलं. निरीचे सायंटिस्ट आले होते संशोधन करण्याकरता, त्यांनी ते बांबू महिला बचत गटाला दिले, निवड करून दिली. निरीवाले आपल्याकडे येतील, पण माझी विनंती आपल्या राहील की या 130 कोटीच्या आपल्या या DPC जे पालकमंत्र्याला अधिकार आहे, यातनं 5-10 कोटी असे ठेवा, या भंडारा जिल्ह्याच्या महिला बचत गटाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. बांबू लागवडीच्या माध्यमातून त्यांनी रोजगार उपलब्ध केला पाहिजे. या ठिकाणी चांगली लागवड कोणतरी ऊसाची केली आहे, पण बांबू लागवड केली तर 1.5 पट उत्पन्न होतं, ऊसापेक्षा जास्त उत्पन्न बांबूचं होत आहे. पण बांबूला खूप मागणी आहे. आता बांबू पासून परवा ते कपडे तयार झाले, शर्ट तयार झाले, बांबू पासून शर्ट तयार झाले, कपडे तयार होत आहे. मी विचारलं, कोसापेक्षाही चांगला बांबूपासून कापड तयार होतो, कोसापेक्षा चांगला बांबूपासून. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करा. मी कृषी विभागाचे अधिकारी यांनी चांगलं प्रदर्शन केलं, पशुसंवर्धननी फार चांगलं प्रदर्शन केलं. त्यांनी एक मशीन आणली, पाणी किती टाकलं ओळखायला येते, दूध में पाणी कितना डाला हे ओळखायला त्या मशीन मधून. मदर डेअरीची गरज नाही, एवढं चांगला दूध डेअरी भंडारा जिल्ह्यात आहे. भंडारा जिल्ह्याचे भूषण आहे मदर दूध डेअरी आहे, एवढी चांगली दूध डेअरी भंडारा जिल्ह्यात आहे. आणि हे काम आत्माच्या माध्यमातून, पशुसंवर्धनच्या माध्यमातून, कृषीच्या माध्यमातून, महिला बलकालांच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी सर्व मिळून आपण एक चांगलं काम उभं करा. पैशाची काळजी करू नका. मी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती करतो आणि आश्वासनही देतो की महिला बचत गटाच्या रोजगाराला जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मी पुरसुंगे उपलब्ध करून देईल, चिंता करू नका. तुम्ही तात्काळ बांबू लागवडीचे प्रकल्प घ्या, निरीशी कॉन्टॅक्ट करा, कलेक्टर साहेबांची प्रेझेंटेशन करा, नागपूरचं प्रेझेंटेशन मागवा. आणि महाजन कोणी केलं काल 10 महिला बचत गटांना 3 वर्ष रोजगार कंटिन्यू दिला आणि बचत गटाचं उत्पन्न खूप येणार आहे त्यांना. आणि त्यामुळे हे काम करा. मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण खूप चांगलं काम केलं. मी आज तुमचं प्रदर्शन पाहिलं, आपल्या महिला बचत गटाने उत्कृष्ट प्रदर्शन केलं, आमच्या बँकेने चांगलं कर्ज दिलं, आमच्या कृषी विभागाचं प्रदर्शन चांगलं आहे. पण एवढ्यावर थांबू नका. हा महाराष्ट्रातला सर्वात चांगला जिल्हा होऊ शकतो भंडारा. महाराष्ट्रात सर्वात जास्त मेहनती कुठं आहे तर भंडारा जिल्ह्यात. मौदा जिल्हा तालुका, भंडारा तालुका, शेवटी काही अडचणी आहेत, काही अडचणी कास्तकाराच्या आहे, काही अडचणी शेतकरी. आम्ही हा दावा करत नाहीये की 70 वर्षात झालं ते आम्ही 5 वर्षात करू. आम्ही काही 70 वर्ष सरकारवाले नाही आहे. आमची गव्हर्नमेंट काही 70-80 वर्षावाली नाही आहे. ही सरकार 5 वर्षाची आहे. मी काही पालकमंत्री 15-20 वर्षापासून नाही आहे. मी 1.5 वर्षाचा पालकमंत्री आहे. पण माझा विचार आहे की भंडारा जिल्हा चांगला करू शकतो आपण. भंडारा जिल्हा उत्पन्न आणि चांगला जिल्हा होऊ शकतो. महिला बचत गट चांगला काम करू शकतात. त्यांचं प्रदर्शन अमेरिकेमध्ये जाऊ शकतं. एवढा चांगल्या कार्यकर्त्या महिला भगिनी आमच्या आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि जिल्हाधिकाऱ्याला विनंती करतो की आपण जेवढा पैसा मागाल तेवढा सरकार आणून देईल. पण महिला बचत गटांच्या प्रोत्साहनाला आपण काम करा. कृषी करता काम करा, पशुसंवर्धन करता काम करा. शेवटी जिल्हाधिकारी माझी सर्वांची जबाबदारी आहे की शेतकरी शेतमजूर आणि गावाला मदत झाली पाहिजे. ती मदत आम्ही करू. अवसरे साहेब करतील, सुनील मेंढे करेल, मी करेल. शेवटी आम्ही नेत्यापेक्षा कार्यकर्ते म्हणून काम करतोय. आम्ही तुमच्या सोबत काम करू आणि तुम्हाला मदत करू एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो. आणि अत्यंत चांगला कार्यक्रम जिल्हाधिकारी, आत्मा, कृषी विभाग, महिला बाल कल्याण, पशुसंवर्धन आणि जे विभाग सुटले असतील सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.